आपल्याला पाहायला मिळतं. तर असंच लटिकेनं बोलू हे वर्तमान खोटे. त्या काळामध्ये आमच्या नाथांनी या वर्तमानाची परिस्थिती बाबांनो आमच्या डोळ्यासमोर ठेवली आणि म्हणून बाबांनो त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं, अरे बस ना बाबा खाली. पाण्याला मोठी लागली तहान, पण पाण्याला तहान जरी लागलेली असली भूमीवर येण्याची, पण आम्हाला ज्यांना पाण्याचं महत्वच कळलेलं नाही त्या लोकांनी ते पाणी साचवायचं कसं, त्याला रोखायचं कसं, त्याला जमिनीत मुरवायचं कसं हे मात्र विसरत चालले बाबांनो. आणि म्हणून आता आपल्याला कधी दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी ऊन, कधी वारा वादळ, कधी भूकंप, कधी सुनामी, तर कधी कोरोना. या सगळ्यातून आपण कसं तर वाचून आता या वारीच्या वाटेवर चाललोय बाबांनो. पण पुढे येऊन ठेपलेला आमचा प्रदूषणाचा हा राक्षस आम्हाला थांबवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला त्या राक्षसाबद्दलची माहिती देणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुरक्षेचे उपाय सुद्धा सांगणार आहे. म्हणून आम्ही लटिकेनं बोलू गंभीर प्रश्न मोठे. कोणते प्रश्न तरी सांगा माऊली. कोणते प्रश्न? अहो सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जलप्रदूषण आणि त्यानंतर वायू प्रदूषण. आणि या वायू प्रदूषणामध्ये बाबांनो अनेक प्रकार आहेत. मग आमच्या गाड्यांचा धूर असू दे, कारखान्यांचा धूर असू दे, किंवा आपण जी कचरा म्हणून एकत्र करून त्याला काडी लावून पेटवतो त्या प्लास्टिकचा धूर असू दे. मग हे झालं वायू प्रदूषण. जलप्रदूषण बाबांनो आपण तिथं ज्या नदीला पवित्र मानतो, मग ती इंद्रायणी असू दे नाहीतर आमची चंद्रभागा असू दे बाबा, त्या चंद्रभागेमध्ये त्या इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला जाते आणि अंगावरचे कपडे त्याच नदीमध्ये अर्पण करते. कचरा घेते तिथंच टाकते. प्लास्टिकच्या द्रोणमध्ये बाया आमच्या जीवा लावत्यात आणि नदीमध्ये सोडून देत्या. अहो काय काय म्हणून तुम्ही नदीला सोडता? अहो तुमच्या गावाच्या गटारी सुद्धा त्या नदीमध्ये सोडल्या हो, आणि तेच पाणी तुम्ही आंघोळ करताय म्हणताय पवित्र आहे. अहो माऊली तेच पाणी आम्ही पाठवीत करतो आणि घरी घेऊन जातो, तीर्थ म्हणून साऱ्या गावाला पाचतो बरं का. अगं म्हणूनच तर मग म्हणतोय याच्यामुळं, या जलप्रदूषणामुळं अतिसारासारखे रोग व्हायला लागलेले आहेत आणि माणसाचं आयुष्यमान या सर्व आजाराने कमी होत चाललंय. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे आणि अनैसर्गिक साधने वापरून यांचे जगणे झाले खोटे. यांचे जगणे झाले खोटे. जगणे झाले खोटे. यांचे जगणे झाले खोटे. वर्तमान खोटे.